हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आरोग्यवर्धिनी. फ्रेंड्स, या चॅनलद्वारे मी महत्त्वपूर्ण आरोग्यदायी माहिती असणारे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, बेल फळ हे अतिशय थंड आणि चवीला गोड असं फळ आहे. उन्हाळ्यात हे फळ शरीराचं तापमान थंड ठेवायला मदत करतं. याचा मुरब्बा करतात, तसेच याचे सरबतही करतात. अशा बहुगुणी बेल फळाचे उन्हाळ्यात खूप फार उपयोग होऊ शकते, ज्यामुळे आपले शरीर थंड राहण्यास मदत होते व उन्हाळ्यात आपल्याला उन्हापासून किंवा लूपासून आपला बचाव होऊ शकतो. बेलाच्या वृक्षाला पालवी फुटतानाच नवीन पानासोबत शुभ्र फुले येतात व त्याचं रूपांतर फळात होतं. हे फळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. बेल फळ खाल्ल्याने तोंडाचं आरोग्यही चांगलं राहतं. मूळ व्याध्यातही होणारा त्रासही यामुळे कमी होतो. अजीर्ण झालं तर बेल फळ खावं. मासिक पाळी दरम्यान त्रास होत असेल तर महिलांनी हे फळ खावे. खूपच लाभदायक आहे. बेल फळाची साल जाळून त्याच्या राखेचा दंतमंजन म्हणून उपयोग होतो. याने मुख दुर्गंधी दूर होऊन दात चमकदार होतात. बेलाचे काजळ डोळ्यांसाठी चांगले आहे. बेलातील बियांभोवतीच्या चिकट पदार्थात थोडी हळद, थोडं गुलाबजल व थोडं चंदन घालून हा लेप त्वचेवर लावावा. त्याने चेहरा उजळण्यास मदत होते. बेल फळामुळे हायपरटेन्शन कमी होण्यास मदत होते. बेलाचे पान महादेवाला खूप प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या पानांशिवाय महादेवाची पूजा होऊ शकत नाही, हे आपण सर्व जाणून आहोत. सकाळी काहीही न खाता रिकाम्या पोटी बेलाची 3 ते 4 पानं आणि काळी मिरी कोमट पाण्यासोबत 1 महिना घेतल्यास अस्थमाचा त्रास कमी होतो. भूक लागत नसल्यास बेलाच्या वाढलेल्या पानांचं चूर्ण 3 दिवस घ्यावं. भूक वाढण्यास मदत होते. पवित्र मानल्या जाणाऱ्या वृक्षामध्ये बेलांचे वृक्ष अतिशय महत्त्वाचे आहे. फळ कच्चे असताना खाली पडत नाही. पिकलेले फळ आपोआप गळून पडतात. हे फळ तोडल्यानंतरही बरेच दिवस टिकून राहते. बेलफळ हे अतिशय थंड आणि चवीला गोड असतं. याचा मुरब्बा पण आपण करू शकतो किंवा मार्केटमध्ये पण याचा मुरब्बा तुम्हाला अवेलेबल असेलच आणि तुम्हाला ते कोणत्याही शॉपवर मिळू शकतं.